ठेवून हातावर हात ठेवून आम्ही बसलेलो नाही. आमचं काम रोज सुरू आहे. आम्ही कुठं म्हणलो तुमचं काम सुरू नाही, आणि आम्ही कधी म्हणणारही नाहीत ना. परंतु आम्हाला जे दिसतंय त्यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण मला माझा समाज महत्त्वाचा आहे, समाज माझ्यासाठी मोठा आहे. 1 महिन्याचा वेळ दिला आहे, त्या महिन्यात काय झालं काय केलं हे लक्षात आलं आहे आमच्या. त्याच्यामुळं आम्ही कुठं म्हणलो की तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे किंवा तुम्ही आम्हाला काय केलं आहे. आम्हाला एक कळालं आहे, आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहीत. बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग बी नाही. तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे, कारण आम्हाला तर 13 तारखेला आरक्षण मिळालं नाही. पुढची रणनीती आमची सुरू झाली. आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली. आम्ही संयमच बाळगलेला आहे. संयम बाळगला नसता तर शंभूराजे साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता. आम्ही संयमच आहेत. बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील, कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचं आहे दिसतोय असं. कारण लक्षात येत आहे अजित पवारांचं चाललेलं त्यांच्या पक्षात असणारे 2-3 पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र, बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे. आणि फडणवीस साहेबसुद्धा एखाद्या वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्यात. आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करतायत. संयम आम्हीच बाळगायचा किती दिवस, ह्यो बी आमच्या पुढं प्रश्न आहे. आता ठीक आहे, आता 13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं, कसं मिळवायचं ते आता बघतो आम्ही. आज अल्टिमेटम संपलेला आहे. काल सरकारकडून काही सूचना तुम्हाला मिळाली का? कोणाचा फोन वगैरे आला होता का की अजून काही वेळ थांबा किंवा काय नेमकं सुरू आहे म्हणून? नाही काय फोन नाही आला कोणाचा, काय नाही. सांगतील शंभूराजे साहेब सांगतील किंवा त्यांचे लोक पाठवतील काय झालंय, हैदराबादवरून काय मिळालंय सांगतील. ते काय झालंय ती बघूया, काय मिळालंय की नाही सांगतील. येईल त्यांचा फोन किंवा त्यांचे लोक येतील. आणि नाही आला तर आमची आता तयारी सुरू झाली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.